रात्रीचा 11 वाजता या बाबांच्या घरात एवढी लोक बॅटरी घेऊन नेमकी करू काय राहिलेली. चला ते तर पाऊस पुढं काय विषय झालाय तो. तर सकाळीच आपल्या शेळीला होणार होतं बकरू, त्याच्यामुळे आजी म्हणली ना या शेळीजवळ जरा वेळ उभा राहा. पण आजीला म्हणलं ते काही जमणार नाही, कारण मला जायचं होतं कोर्तनला, तिथं चालू होता सप्ताह. तर विषय असा झाला, सचिन महाराज तिकडे जातच होते, त्यांना म्हणलं मला बी येऊन द्या नाही का तिकडे. आता मी काय मी इथं जत्राच्या दिवशी येतोय ना, आणि आज अशा ऐन वेळेला आलो होतो, त्याच्यामुळे इथं एवढी गर्दी पण नव्हती, त्याच्यामुळे दर्शन नाही ना असं नाच झालं ना बाई, फार मजा झाली नाही का देवाचं दर्शन एवढं शांततेत घेऊन. तर मंडळी तुम्ही पण घ्या आपल्या कोर्टनच्या खंडोबाचं दर्शन नाही का एकदम मस्त. आता इथं यात्रेच्या दिवशी मोबाईल काढाय काय परवानगी नसती, मोबाईल काढाय मग गर्दीच एवढी भयानक राहते का बारा, विषयच खोल नाही का डायरेक्ट. आता आम्ही गेलो होतो डायरेक्ट जिथं कीर्तन चालू होतं तिथं हरिपाठ झाला आणि कीर्तन चालू झालं होतं बघा, तुम्ही पहा थोडं कसं झालं ते. आता सगळ्यात मेन विषय होता तो म्हणजे जेवायचा. मग काय आम्ही बसलो जेवायला नाही का, आणि सगळी पोरं बी सगळी महाराज लोक बी जेवायला बसली. आता इथं एवढी गर्दी ना, याच्यापेक्षा जास्त गर्दी राहते बघा यात्रेच्या टायमाला, मोकार गर्दी राहते तुफान. झोपायच्या टायमाला आमच्या शेजारच्या बाबाच्या घरात साप निघला, तेच बघण्यासाठी ना सगळी जमा झाली नाही का एकदम अख्खी रात्रीची. पण तो काय भेटला नाही आम्हाला, गेला निघून.